नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुदताई गोसावी लिखित हरिगंध. परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ. आजचं आपलं प्रकरण चाललं आहे 3रं आणि भाग आहे 32वा. संगीत. संतांनी लोकांना नाम दिलं ते केवळ त्यातील अमाप सामर्थ्याचा त्यांना प्रत्यय यावा म्हणून. ते त्यांनी संगीत स्वरात ओलावून दिलं. दक्षिणेत पुरंदरदासांचा ईश्वरनामा आजही सामूहिक पद्धतीने तालासुरात गायला जातो. त्या मानाने महाराष्ट्रात मात्र नामसंगीताचं असं सामूहिक गायन अलीकडे कमीच होताना दिसतं. या जाणीवेने असेल कदाचित हरिकाकांनी नामसंगीताला सतत एकत्र गुंफून आपल्या भक्तांना त्याचा लाभ व्हावा असंच धोरण ठेवलं. शास्त्रीय संगीतही अधिकाधिक लोकाभिमुख असावं, त्यासाठी भक्तिसंगीत माध्यमातून का होईना महाराष्ट्रातील घराघरापर्यंत, झोपडीपर्यंत पोहोचावं अशी त्यांची आंतरिक इच्छा असल्यामुळेच त्यांनी समाजाच्या सर्व स्तरातील, सर्व जाती धर्मातील संगीत कलाकार जवळ केले आणि त्यातील उत्तमोत्तम संगीत आपल्या भक्तांच्या अंतरी पोचावं अशी अहर्निश तळमळही बाळगली. महाराष्ट्रातील लोकगीतांचं जतन व्हावं असं हरिकाकांना वाटायचं. लोकगीत म्हणजे देशाचा अलिखित दस्तऐवजच आहे, घटनांचा कलात्मक आविष्कार आहे. स्वर आणि लय यांच्या दृष्टीनेही ही गीतं अत्यंत मनमोहकच असतात. आपल्या अभिजात संगीताची बीजं ज्यात अंतर्भूत आहेत अशा गीतांवर शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने तसं काम विशेषत्वाने झालेलं दिसून येत नाही. त्यातील ग्रामीण संवेदना टिपण्याचं मौलिक कार्यही अधिक व्हायलाच हवं. सरलम दळण माझ्या सुपात बेटी गंगा, दुर्पद ववी गोत तुला पिरतीच्या पांडुरंगा. अशा जात्यावरील ओवीने पूर्वी पहाटे घरातून चंद्रमौळी झोपडीतून गायलं जाणारं मंगलवेदही आजच्या यंत्रयुगात मागे पडलेले आहेत. संगीताच्या माध्यमातून का होईना त्यांची ओळख नवीन पिढीला व्हावी म्हणूनच हरिकाका विशेष खुशीत असले ना की जितक्या आवडीनं एखादी गवळण म्हणायचे, ऐकायचे, तेवढ्याच आवडीने अशी सहज आठवलेली एखादी ओवी देखील अगदी सुरात गाऊन दाखवायचे. कधी कुणाला मुद्दाम गायला देखील लावायचे. लोकांना सामूहिक किंवा वैयक्तिक रूपाने सहज गाता येतील अशा रचनांची निर्मिती व्हावी, त्यावर संगीताचा साज चढावा, त्या रचना लोकप्रिय व्हाव्यात यासाठी हरिकाकांचं मन नेहमीच उत्सुक असायचं. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या कलाकारांना ते आधी गायला लावायचे, परंतु त्याबरोबर मधूनच कधी विचारायचे आणखीन काही नवीन. जुन्याचं तेवढं आकर्षण होतं तेवढंच त्यांना नव्याचंही आकर्षण होतं. त्याचबरोबर नवनिर्माणाला मनपूर्वक प्रोत्साहनही त्यांचं असायचंच. आपल्या भक्तांनी अशा नाविन्याच्या संगीतातून थोडीशी झलक दाखवली तरीही ते आनंदून जात असत. स्वस्मित रमते असी स्वरह. स्वमध्ये रममाण होणं म्हणजे स्वतःची हृदयकुपी आनंदाने भरून घेणं. त्यातही लय लागतेच ना. स्वमध्ये स्वरांची उत्पत्ती आहे. जे स्वरूप धारण करतं त्याची निर्मिती, त्याची उत्पत्ती आणि त्याची व्यक्त होण्याची क्रिया कंपन लहरीतच आहे. ती लय श्वासावर अवलंबून आहे. स्वर आणि नाम यांचं मिलन होण्यासाठी ते एकत्र येतात. स्वराला जर ताल असेल तर त्यातून लाभणारा आनंद शुद्धानंद असतो. श्रीकृष्णाने धारण केलेली मुरली श्वासाशी निगडीत आहे. वेद हेही श्वासावरच आधारित आहेत. त्या मुरलीची अनुभूती मुरलीधराने गोपींना दिली आणि त्यांच्यासाठी त्यानेच प्रथम मुरली वाजवली आहे. मुरलीधर श्रीकृष्णा वाजवी रे मुरली, केवल तिजला कारे मुख सन्निध धरली. सार्थक त्या मुरलीचे श्रवणी संतोष, विसरून साऱ्या जगता शांती चित्तास. असं उगारच्या परमपूज्य यती नारायणानंद सरस्वती स्वामींनी म्हटलेलंच आहे. तसा या मुरली रवाचा वेदच विलक्षण आहे. वेदांनाही आपल्या निश्वासांनी साथ घालणाराही हा मुरलीधरच आहे आणि मुरली स्वरच आहे. ही मुरली ज्ञानाचीही जननी आहे. वेदांनी जे सांगितलेलं आहे ते मुरलीद्वारे ऐकायचं आहे. त्या स्वरात आपल्या जीवनाचं साफल्य आहे असा अंतरीचा भावही त्यातील आनंदात जाऊनच पोचतो.
त्यातून निर्माण होणारा नाद, निर्माण होणारी स्पंदनं सर्वांनाच ब्रह्मानंदात डोलवणारी, वेदना विसरायला लावणारी ठरतात. आणि नेहमीप्रमाणे काकांनी विचारलं, कोण? मग धर की मुरली, मी कुठं नाही म्हटलं आहे. असं आपल्या नातवालाही काका हसूनच म्हणत असत. नामस्मरणाने, गुणाच्या चिंतनाने ते त्रियोगात श्रेष्ठ ठरतं. नाम हे स्वरबद्ध अर्थभावातून व्यक्त करणारं संगीतही असतं. वास्तविक मुरलीत संगीत नसतं, परंतु मुरलीशिवाय संगीतही नसतं. असंच हे स्वरसंगीत आहे. त्याला तालाचीही साथ हवी आणि लयीचं कोंदणही हवं. मग त्यातील प्रत्येक स्वर केवळ परमानंद देणाराच असतो. नाम आणि संगीत यात जे अद्वैत असतं तेच हरिकाकांसारख्या संतांना प्रिय असतं. म्हणून तर त्यांना संगीताशिवाय नाम आणि नामाशिवाय संगीत अपूर्ण वाटतं. म्हणून तर रामकृष्ण गोविंद विठ्ठल केशव या नामासही संगीताचं कोंदण लाभलं तर ते अधिक प्रभावी, अधिक आनंददायी ठरतं. हे जाणूनच काकांनी नाम आणि संगीत यांची अखंड संगत घालून दिली आहे. आपल्या भक्तांनी आपण दिलेलं कल्याणकारी नाम संगीतात ओलावून प्यावं, म्हणून आपल्या आयुष्यभर त्यांना ठेवता येईल तेवढं स्वरांच्या सुरेल सुराच्या संगतीत ठेवलं आहे. त्यामुळे स्वतःचा संगीत लळा तर त्यांना जोपासता आलाच, परंतु कितीतरी विख्यात कलाकारांच्या संगीत स्वरांचा हरिप्रसादही भक्तांना भरभरून मिळाला. आज हरिमंदिराच्या मातीत कोंदलेलं ते स्वर्गीय संगीत स्वरही त्यांची साक्ष देतात. नव्याने येणाऱ्या संगीत स्वरांचं ते स्वागत करतात. अभिजात संगीतकार तर स्वर्गात देखील त्यांची संगीत साधना करीत राहतील, अशीच हरिकाकांची धारणा होती. ब्रह्म हे सर्व व्यापक असूनही निर्गुण निराकार असल्यामुळे इंद्रिय गोचर नाही आहे. मात्र नादब्रह्म संगीत डोळ्यांना दिसणारं नसलं तरी कंठातून ते उतरवता येतं, सादर करता येतं आणि ते जवळचं वाटतं. एखाद्याला एखाद्या गोष्टीचा छंद असला की आपण त्याला त्या गोष्टीचा नाद लागला आहे असं म्हणतो. वास्तविक संगीतात नादाव्यतिरिक्त ताल, स्वर, लय इत्यादी अंग आहेत. त्यांचा मेळ उत्तम जुळून आला तर ते उत्तम संगीत. त्यात भक्तीचे रंग मिसळले की ते अधिकच खुलतं आणि हृदयाला जाऊन भिडतं. भक्तीत एकरूपता, तन्मयता, तद्रूपता, अन्युस्युत्य असते. म्हणून तर भक्तिभावानेच भगवंतांच्या मूर्तीतील चैतन्याशी मानव तादात्म्य पाहू शकतो. स्वतःच्या आनंदोर्मींना शब्दरूप देण्याची स्फूर्ती होते. मग त्यावेळी कधी ती भक्तिगीतातून व्यक्त होते. मग तिच्यावर संगीत साज चढला की ती रचना सर्वांना सुखावून जाते. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. पंडित भीमसेन जोशी काय, जगद्गुरू शंकराचार्य विद्यानंद सरस्वती म्हणजे करवीर पीठाचे काय, किंवा हरिकाकांची नात सौ स्वाती काय, हे पद इतकं समरसून गाताना ज्यांनी कोणी काकांच्या साक्षीने ऐकलं असेल ना, तो या भक्तिगीतातील परमोच्च आनंदानुभव विसरूच शकत नाही. शब्द काय किमया करतात, श्रोत्यांची कशी भावसमाधी लागते याचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा. गायक आणि रसिक समपातळीवर येऊन एका अपूर्व आनंदानुभूतीत लुब्ध आणि लुप्त होऊन जातात. प्रसन्नतेने डोलायला लागतात. माहेरवाशिणीने माहेरच्या झुल्यावर घेतलेल्या हिंदोळ्यागत झुलत राहतात. मनोमन मायबापांना विठ्ठल रखुमाईला आठवत असतात. शब्द साधेच येतो, परंतु अत्यंत अर्थवाही भावभावनांनी ओथंबलेले, भक्तिगंधाने गंधित झालेले आहेत. भक्तिसंगीतात अशा अनेक भावछटा आहेत. पदातील त्या भावानुरूप राग रागिण्यांची योजना, त्यातील अर्थानुरूप स्वररचना योग्य अशाच द्रुत किंवा संथलईचा वापर यांनी रसिल्या बनलेल्या गीतांचा गायक आपल्या संगीत साधनेतील सगळं कौशल्यपणाला लावून जीव ओतून गात असतो. भक्ती, आनंद, शांती, कारुण्य आदी सर्व भाव त्यातून चंबळून येतात. आवाजाच्या लगावातून, शब्दोच्चाराच्या कौशल्यातून गीत गायल्याने ती चित्ताचा ठाव घेतात आणि मग गाणारी व्यक्ती याची साठी जरी ओलांडणारी शैलजा भोगले असू देत किंवा बालगायिका असू देत. म्हणून तर विष्णुपंत पागनीसांनी गायलेले काही अभंग
लता मंगेशकरांनी गायलेल्या काही विराण्या, पंडित नगरकरांनी आळवलेला धाव धाव विठू आता चालू नको मंद हा अभंग आदींना आजही आपण आठवतो. भक्ती संगीतातील शांती सुखाच्या या सामर्थ्याचा उपयोग रुग्णांच्या मनोबलासाठीही हळूवारपणे करता येतो. कारखान्यात कामगारांची कार्यशक्ती वाढवण्यासाठीही करता येतो. संगीतानेच मानवी जीवन उन्नत करता येतं. हरिकाकांच्या जन्मगावचा म्हणजे जरळीचा सिद्धा डोहार अतिशय सुरेल भजन गायचा. त्याच्या आवाजातना विलक्षण गोडवा असल्याचं काकांनीच त्याच्या ध्यानी आणून दिलेलं होतं. त्याला भजनाची गोडी प्रारंभापासून लावली असल्यामुळे तो जरळीहून केवळ भजनासाठी यमनक कर्डीला अनेक वार स्वतःच्या मुलीला साथीला घेऊन यायचा. उत्कृष्ट गायचा. काकांना पूर्वापार आवडणारी भजनं, अभंग, पदं समरसून आळवताना डोळे भरून काकांच्या मुखावरील तृप्ती टिपताना स्वतःच्या डोळ्यातले कधी टिप पाझरू लागायचे तेही त्यांना कळत नसायचं. गारगेवटीहून आलेला मारुती सुतार असू देत, चव्हाण टेलर असू देत, ही सारी भजनकर मंडळींना मोठ्या भक्तिभावाने हरिकाकांच्याकडे येऊन भजन सेवा सादर करण्यासाठी सदैव तत्परच असायची. कर्नाटकातील प्रसिद्ध पेटीवादक रामभाऊ विजापुरे, बाळकृष्ण पांगिरकर हेही उत्सवात गायचेच. कडसलकर बुवांचं बेळगावात ठळकवाडीला भजनी मंडळ आहे. 1981 हे भजनी मंडळही भजनवारी मानून हरिमंदिरातील गोकुळ अष्टमी उत्सवात रंगून जातात. डॉक्टर KG गिंडे, पुण्याचे गायक दांडेकर, पाच्छारपूरकर बाबा, जोशीबुवा आदी गायकही असेच आनंदयात्री बनून भक्तिभावाने भारलेले सुरेल सूर हरिमंदिरात हरिभक्तांच्या हृदयात साठवूनच परततात. बुलबुल तरंग, सतार, तबला, संवादिनी आदी कोणतंही वाद्य वाजवणारा जागतिक कीर्तीचाही कोणी कलाकार असू देत किंवा आपल्या स्वरांनी संगीत मैफल गाजवणारा एखादा सूरसम्राट, एखादी सूरसम्राज्ञी असू दे, हत्तरगीला हरिमंदिरात येऊन एकदा का त्यांचं हरिकाकांच्या हृदयस्थ सुरांशी सूर जुळून आली, तिथल्या नादब्रह्माशी नातं जोडलं गेलं की मग त्यांचे सूर त्यांचे एकट्याचे उरतच नसत. जीवाशिवाचं नातं जडावं तसं त्या सुरासुरांचं, त्या नादब्रह्माचं तिथल्या मातीशीही एक असं अतूट नातं प्रस्थापित होऊन जात असे. त्यामुळे प्रारंभी काहीशा अंतस्थ अंतरावरून येणारा कलावंतही नंतर माहेरची ओढ लागावी ना तशा जीवीच्या दिव्हाळ्याने पुढेही येत नाही, मनाने तर निश्चितच नाही. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. संत चोखोबांच्या अंतरीच्या विशुद्ध भक्तिभावासारखा भक्तिभाव संगीत सेवेतून हरिकाकांच्या सान्निध्यात आपल्याला लाभत असे, असाही अनुभव व्यक्त करणारे काही कलावंत आहेत. भजन, गायन, वादन यांच्या लयीत हरिमंदिरात रात्र केव्हा संपायची आणि गोड गुलाबी पहाट नुपूर पावलांनी किणकिणत येऊन कधी विरून जायची याचं भान तिथे जमलेल्या गायक, वादक, कलावंतांनाही नसे. तसंच त्या परमानंदात गानसमाधी लागणाऱ्या हरिकाकांनाही नसायची. हरिमंदिरात येणाऱ्या एखाद्या संगीत कलावंताच्या गानस्वरातून, सुरांतून भक्तीच्या फुलांचा सुवास असा काही दरवळून जायचा की त्या गंध बावऱ्या सुरांनी सारं मंदिरच गंधित व्हायचं, भक्तिरसात नाहून निघायचं. आणि मग कधी ते स्वरविख्यात गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं असायचं, तर कधी बाबासाहेब कुंभार यांच्यासारख्या भजन सम्राटाचंही असायचं. एकदा बाबासाहेब कुंभार, भाऊसाहेब पाटील, हेमंत कुलकर्णी, बापू घाटगे आदी मंडळी हत्तरगीला गोकुळ अष्टमी उत्सवासाठी गेली तेव्हा रथयात्रा निघाली होती आणि त्या दिवशी दुपारी हरिकाका 4 वाजल्यापासून रागावलेले असल्यामुळे कुणाची त्यांच्याजवळ जायची हिंमतच होत नव्हती. आलेल्या मंडळींनी आपण भजनासाठी आल्याचं तिथल्या व्यवस्थापकांना सांगितलं आणि मोठ्या हिमतीने काय होईल ते होवो, काकांनी शाप दिला तरी चालेल, पण आपण भजन सेवेसाठी आलो आहोत तर भजन गाऊनच जायचं असं ठरवून मंडळी आत शिरली. हरिकाकांनी अत्यंत करड्या आवाजात त्यांच्या खास शैलीत विचारलं, कोण? आम्ही बाबासाहेब, भाऊसाहेब, बापू. का आलात? भजना करता.
मग कोण नको म्हणतंय भजन करायला, करा सुरुवात. अशा संवादाच्या लयीसोबतच भजन साहित्याची जुळवाजुळव वेगाने सुरू झाली. सर्व साहित्य मिळालं, परंतु तबला, तिजोरी, किल्ली सापडत नाही. हे काकांना कळलं तेव्हा ते म्हणाले, असेल त्या किल्लीनी कुलूप काढा. अक्षरशः स्कूटरच्या चावीनी कुलूप उघडलं आणि भजन सुरू झालं. चक्षुर्वै सत्यम असं भाऊसाहेब पाटील सांगतात. हरी काकांची कृपा, बाबासाहेबांचे स्वर, हेमंतचा तबला अशा थाटात भजन रंगून गेलं आणि भजन ऐकता ऐकता आनंदाने डोलणारे काका भजन लयीत भावधुंद होऊन नाचायला लागले. तेव्हा दिवसभराची त्यांची ती रागाने लाल झालेली मुद्रा पार बदलून गेली. पाहता पाहता त्यांच्या मुद्रेवर मोगरा फुलल्याला जाणताच जमलेले भक्तही सुखावून गेले. काकांच्या पाऊली नजर खिळून त्या नृत्याचाही आस्वाद घेत राहिले. असो ऐसा कोठे आठवायाची नाही, देहीच विदेही भोगू दशा असा अनुभव उपस्थितांनी घेतला. हरिकाका त्या स्वरलयीत नाचले, डुलले, सद्गतीत मनाने रडले देखील. काय स्वर आहे देवा, यांचं कल्याण कर असं उच्च स्वरात म्हणाले आणि सगुण रूपात या मंडळींचं ऐकलेलं काकांचं ते अखेरचं भजन होतं. नाधवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर या खेडेगावी एप्रिल 1966 पासून चैत्र शुद्ध पौर्णिमेला सुरू केलेल्या श्री केदारलिंग ज्योतिबा उत्सव यात्रेत हरिकाकांनी मूळ बकरा बळीची परंपरा बंद करून टाळ, मृदुंग, लेझिम यांच्या तालासुरात संगीत भजनाची प्रथा सुरू केली. त्या स्वरनादानंदात गावकरी आनंदाने नाचताना पाहिले की काकांनी केलेला कायापालट किती कल्याणकारी आहे याचा प्रत्यय येतो. हरिकाकांनी त्यांना अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढून अहिंसेचं व्रत स्वीकारायला लावलं आणि त्याचा परिणाम असा झाला की या यात्रा काळात नाधवड्याचे ग्रामस्थ मांसाहार करीत नाहीत, मद्याला स्पर्श करीत नाहीत. उलट केदारलिंगाच्या नावाने चांग भलं, ज्योतिबाच्या नावाने चांग भलं अशा नामगचरात सात्र वातावरण दुमदुमून सोडतात, तेही हरिकाकांची स्मृती जागृत ठेवूनच. यात्रेतील लेझिम पथकाबरोबरच त्यातील लय अचूक पकडून हरिकाकांनी अगदी मुक्तपणाने लेझिमही खेळावं, गावकऱ्यांच्या बरोबर गुलालाने माखून जावं अशा आठवणी गावकऱ्यांना अजूनही या यात्रेत प्रेरणा देता स्फुरण चढवतात. नूतन गंधर्व अप्पासाहेब देशपांडे यांच्या गायनाने रंगून जायची, तर कधी पांगारीकरांच्या गीतरामायण भरून जायची. हरिकाकांनी यांच्या त्या भक्तांना तसा नियमच दिला होता. त्यामुळे अशा भजन संगीताची, गीत रामायणाची नाधवड्याच्या गावकऱ्यांना आपोआपच गोडी लागली. संगीतातील किंवा भजनातील त्यांची अभिरुचीही अधिक संपन्न होत गेली. डवरीकथा, शाहीर गाणं, लोकगीतं, पोवाडं, सुप्रसिद्ध रेडिओ स्टार आणि कोलंबिया रेकॉर्ड स्टार लोकशाहीर श्रीपादराव लोखंडे, बालशाहीर सुक्रेश लोखंडे यांचे, तसेच सिनेस्टार वाळवेकर यांच्या हास्य नकला आदी भरगच्च कार्यक्रम होत असत. प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या नाधवड्यातील या उत्सवाचं मुख्य आकर्षण संगीत भजन सोहळा ठरावं असं सामर्थ्य त्या स्वरब्रह्मात, नादब्रह्मात आहे आणि म्हणूनच तर श्री हरिकाकांनी हे संगीत जागरण केलं. नाधवड्याच्या लोकांनी आपल्याला लाभलेल्या या संगीत हरिप्रसादाचा लाभ आपल्याप्रमाणेच परिसरातील अन्य गावकऱ्यांनाही वाटून दिला आणि त्यामुळेच दरवर्षी नाधवड्याच्या परिसरातील कितीतरी संगीतप्रेमी या उत्सवात मोठ्या आनंदाने सहभागी होतात. कोल्हापूर, बेळगाव, सांगली यासारख्या शहरातून काही रसिक या संगीत पर्वणीत सहभागी होतात. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.